सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. पंडित राजा काळे भारतीय शास्त्रीय संगीताच्या कंठसंगीत परंपरेतलं एक अग्रगण्य नाव. पंडित राजा काळे. पंडित राजा काळे यांना संगीताचा वारसा त्यांच्या घरातच मिळाला. आई शकुंतला काळे आणि वडील प्रभाकरराव काळे यांचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावर आजही आहे. त्यांचे वडील प्रभाकरराव काळे यांचा हात धरून ते शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आले. पुढे पंडित उत्तमराव अग्निहोत्री यांच्याकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर स्वराभिषेक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे दिग्गज कलाकार त्यांना गुरु म्हणून लाभले. गुरु शिष्य परंपरेतलं हे एक उत्तम उदाहरण ठरलं. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा अभ्यास करत असतानाच पंडित राजा काळे यांनी 1990 साली इम्पॉर्टन्स ऑफ बंदिश इन खयाल या विषयात PhD डॉक्टरेट केली. यासाठी पारंपरिक बंदिशींचा अभ्यास करताना पंडित S.N. रातनचणकर, पंडित रामश्रेय, पंडित C.R. व्यास यांच्या बंदिशींचं अंतरंग त्यांनी उलगडलं. अशा प्रकारे आपल्या शास्त्रीय गायनाच्या अभ्यासाला अकॅडमिक बैठक दिली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गुरुगृही राहून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेऊन त्यांनी गुरुशिष्य परंपरेतल्या एक अत्यंत मौल्यवान अशा पद्धतीचा सन्मान केला. संगीत शिकताना संगीताच्या अंतरंगात शिरून त्याचा उलगडा करत केलेली आजपर्यंतची वाटचाल हा त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा अत्यंत आल्हाददायक असा भाग आहे. भक्ती संगीतात संत श्रेष्ठांच्या रचना असतील किंवा सुगम संगीतात कविवर्य बाभ बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट यांच्या रचना स्वरबद्ध करणं असं असेल. अत्यंत आगळं वेगळं कार्य पंडित राजा काळे यांनी केलेलं आहे. तानसेन समारोह ग्वाल्हेर, सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव पुणे, पंडित पलुसकर स्मृती समारोह नवी दिल्ली, गुणीदास संगीत संमेलन मुंबई, स्वराभिषेक आणि गाणे चैतन्याचे अभंग वर्षा अशा अनेक सन्माननीय संगीत महोत्सवात त्यांचा सहभाग नेहमीच राहिला आहे. रागसरिता, सीझन्स, बंदिश, अपूर्व गीते, क्लासिकल म्युझिक अल्बम, कृष्णा असे त्यांचे अनेक अल्बम्स प्रकाशित आहेत. पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते सवाई गंधर्व महोत्सवात 2007 मध्ये वत्सलाबाई जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसंच केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून त्यांना सिनियर फेलोशिपही देण्यात आली आहे. असं हे अत्यंत चतुरस्त्र आणि आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आकाशवाणीचेही ते सर्वोच्च मान्यताप्राप्त कलाकार आहेत. पंडित राजा काळे आपल्याला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी उदंड उदंड शुभेच्छा. na
वाह वाह वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायक पंडित राजा काळे यांच्याशी. पंडितजी, आमच्या मैत्र हे शब्दसुरांचे कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तुमच्या साथीदारांचेही स्वागत करतो. तबला साथ करतायत साई बँकर, गायन साथ स्वरित काळे, तानपुरा साथ आणि गायन साथ श्याम जोशी, तानपुरा साथ आणि गायन साथ अमृता काळे, संवादिनी साथ सुधीर नायक, शास्त्रीय संगीताचा ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे अशा जया काळे. पंडितजी, तुमच्या घरातल्या वातावरणाविषयी, बालपणाविषयी विचारायच्या आधी मला या रागाविषयी थोडीशी माहिती हवी. हा राग कुठला, म्हणजे हा भारतीय शास्त्रीय संगीतात फारसा कधी गायला जात नाही किंवा ऐकला जात नाही. हा राग जो आहे तो साऊथ इंडियन म्युझिकमधून आमच्याकडे आला आणि त्याचं श्रेय अभिषेकींना आहे. कारण ह्या रागामध्ये आमच्या संगीतातल्या, उत्तर भारतीय संगीतातल्या रचना नव्हत्या. त्यागराजांनी अमृतवर्षिणी हा राग गाऊन पाऊस पडला अच्छा असं अभिषेकी बुवांनीच आम्हाला सांगितलं. जसं आमच्याकडे मिया मल्हार गायला जातो तसं तिकडे अमृतवर्षिणी. अच्छा. तर अर्थात ह्या गोष्टी अशा आहेत की ते साधनेचा जिथे कस लागतो तिथेच ह्या गोष्टी होतात. तर हा अमृतवर्षिणी एक फार प्लीजिंग राग आहे आणि ह्याला ह्या ज्या रचना बुवांनी केल्या, ही नाद महिमा ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, आद अनामय अचल अमर. तर ह्या दोन्ही रचना अभिषेकी बुवांनी बांधल्या. बर बर. आणि मी तर ह्याच्या पूर्वी हा राग कधी कोणाकडनं ऐकला नव्हता, पण बुवांनी फार सुंदर रचना याच्यामध्ये बांधली आणि हे त्यांचं एक योगदान आहे असं मला वाटतं अमृतवर्षिणीचं. मैत्र से हे शब्द सुरांचे. आता मला जरा थोडंसं तुमच्या बालपणाविषयी सांगा ना. तुमचा जन्म हैदराबादचा, नंतर तुम्ही औरंगाबादला आलात, मग तिथे शिक्षण कोणाकडे झालं सुरुवातीचं? हां, जन्म माझा हैदराबादचा आणि माझे वडील तिथे हैदराबादला गोविंदराव दंताळेंकडे, जे रातंजनकर परंपरेचे फार चांगले शिष्य होते. अच्छा. त्यांच्याकडे वडील माझे शिकले. गाणं हा त्यांचा फार मुख्य विषय तोच होता. तसं ते व्हायोलिन वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे साथ संगत. आणि त्यामुळे घरामध्ये एक वातावरण, हे सुरुवातीपासून मला संगीताचा एक वारसा जो आहे तो वडिलांकडनं, माझी आई पण गायची. अरे वा. तर त्यांच्याकडनं हा वारसा मला मिळाला. आणि माझे वडील फार फार स्ट्रेट फॉरवर्ड, अजिबात म्हणजे जे आमच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे एवढं आदरातिथ्य होतं आणि सगळे संगीतातली माणसं आमच्याकडे यायची, म्युझिक लवर्स आणि कलाकार मंडळी. आणि सगळे वडिलांची जे मित्र होते ते माझ्या संगीतामुळे माझेही मित्र झाले.
अच्छा. तर संगीताचं जो म्हणजे त्यांनी शिकवलेल्या रचना, रातंजनकरांच्या रचना मी आजही गातो. मी जेव्हा बुवांना गाऊन दाखवले तर त्यांना पण फार आवडल्या. अच्छा. त्यांनी ते भैरवीची रचना, तर त्यांनी ते रागमाला कार्यक्रमामध्ये ती बुवा फार आवडीने पेश करायचे. बर. तर माझ्या वडिलांचं एक ते तर योगदान माझ्या जे संगीत परंपरेमध्ये राहिलं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी विधिवत एक शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायचा म्हणून ठरवलं, तेव्हा उत्तमराव अग्निहोत्री यांच्याकडे मी 4-5 वर्ष, जे नांदेडचे अण्णासाहेब गुंजकरांचे शिष्य होते. बर. आणि फार चांगलं शिकवायचे. आणि सांगीतिक साक्षरता पण काय असते ते स्वतः त्यांना दिसायचं नाही, पण ते बरोबर नोटेशन बरोबर वाचायचे ते. बरं का, थोडं दिसायचं तर ते नोटेशनचा अभ्यास जो होता तो तेव्हापासून माझा एक सांगाती राहिलेला आहे. सांगीतिक साक्षरता ही पहिल्यापासून राहिलेली आहे, त्याचा फार उपयोग झाला. बरोबर. आणि त्यांच्याकडे असताना मी संगीत अलंकारपर्यंतच्या परीक्षा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे माझ्या ॲक्च्युअल इकडल्या ग्रॅज्युएशनच्या आधीच झालं होतं. अच्छा. म्हणजे मी कॉलेजला अनेक मी प्राइजेस आणली आणि अभिषेकींच्या रचनांवर आणली. बरं का. बुवांचं जसं शास्त्रीय संगीत मला खूप आवडायचं, चॅलेंजिंग होतं, फार फॉर्ममध्ये होते बुवा त्यावेळेस. एक चतुरस्र गायकीचा एक उत्तम आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल असं बुवांचं त्यावेळेसचं एक हे होतं, म्हणजे स्टेटस. आणि म्हणजे तसे भीमसेनजी, कुमारजी, जसराजजी हे पण मला फार, ह्यांच्याही गाणे मला जे भावसौंदर्यवादी गायक होते ह्या सगळ्यांचं मला आकर्षण पहिल्यापासून राहिलं. संगीतात भावसौंदर्यवाद हा जो भाग आहे ना, हे सगळ्यांना जमत नाही. सगळ्यांना रागाची कविता करणं जमत नाही. हे असे गायक होते सगळे. तर त्यांच्याही गायकीचं मला तेवढंच आकर्षण होतं. जसराजजी आवडायचे. जसराजींनी सुराची कविता फार चांगली गायली. भीमसेनजींनी म्हणजे कमी म्हणजे साधनेनी सूर कमावून एक साध्या स्टेटमेंटमधून, म्युझिकल स्टेटमेंट्समधून, मॅच्युअर्ड म्युझिकल स्टेटमेंट्समधून असर कसा निर्माण करावा हे शिकवलं. कुमारजींचं पण एक मला फार वेळ राहिलं. तर हे मी बुवांकडे शिकलो कारण ते एक व्हर्सटाईल गायक म्हणून ज्यांचे सगळ्या सांगीतिक प्रकारावर एक प्रभुत्व होतं आणि ते त्या दर्जाने ते सादर करायचं. हां, तर त्याचं एक मला एक आकर्षण. आणि कम्पॅरेटिव्हली बुवांचं येणं औरंगाबादला खूप होतं. कार्यक्रमाच्या निमित्ताने बुवा आले, जसराजी आले, त्यांच्या मागे मी बसलो, भीमसेनजींच्या मागे बसलो. पण बुवा खूप वेळेस फ्रिक्वेंटली व्हिजिट त्यांची असायची. त्यांचे मेहुणे औरंगाबादला होते आणि ते माझ्या वडिलांचे मित्र होते. तर त्यांना माझं गाणं अभिषेकींचं इंटरप्रिटेशन फार आवाडायचं. आणि त्याच्यावर मला खूप, मी सेल्फ लर्निंग करून खूप प्राइजेस कॉलेजला आणली. आणि आमचे प्रिन्सिपल त्यावेळेस सरस्वती भुवनचे एवढे खुश होते की राजा तुम्हारे लिए हम म्यूजिक की जगह करेंगे, यहाँ ही आपको सर्विस देंगे, आप लेक्चरर बन जाओ आप. पण मला त्यावेळेस एक संगीतातलं एक चांगलं एक परफॉर्मर बनून एक संगीतात चांगलं काम करावं असं एक फार मनापासून वाटत होतं. आणि म्हणून मी त्या ओढीने मी औरंगाबाद सोडून 1974ला अभिषेकींकडे गेलो. मी असं ऐकलं, म्हणजे मला अमृतानेच असं सांगितलं आहे की कॉलेजला असताना तुम्ही SD बर्मनची गाणी म्हणायचं कुठेतरी, हे खरं आहे? SD बर्मनचं पण मला माझ्या सांगीतिक यात्रेमध्ये रचना भावसौंदर्यपूर्ण पद्धतीने गाऊन कसं गाणं चांगलं करता येईल याचं एक फार आकर्षण होतं पहिल्यापासून. मला पूछो ना कैसे म्हणून SD बर्मनचं आवडायचं, इतर रचना आवडायच्या, किंवा त्याचा एक मागोवा घेण्याचं एक मला पूर्वीपासून एक वेळ होतं. आणि जसं मी शास्त्रीय संगीत गायचो तसं नाट्यसंगीत, अभंग, भावसंगीत हे पण मी पहिल्यापासून गातो. त्यामुळे
आकाशवाणीला मी दोन्हीकडे मी गात होतो, हां 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 सुगम शास्त्रीय आणि शास्त्रीय संगीत शास्त्रीय. हां बरोबर. तर शेवटी काय माहिती का की गाणं हे भिडणारं संगीत पाहिजे. नुसतं शास्त्रीय म्हणून त्याला तसा अर्थ राहत नाही. शास्त्रीय म्हणजे काय, पहिल्यांदा चांगलं संगीत होतं म्हणून शास्त्र झालं त्याचं. हम्म. आणि शास्त्र का झालं की ती जी रागाची जी शाश्वत कविता होती हम्म. त्याचं प्रत्येकाने ज्यांनी राग संगीतावर प्रेम केलं अशा कंपोजर्सनी आणि परफॉर्मर्सनी त्याला नवीन रूपामध्ये सादर केलं. क्या बात आहे. की राग हे निर्गुण रूप आहे आणि बंदिश हे सगुण रूप आहे. क्या बात आहे. तर क्या बात. तर हे हा न संपणारा जो प्रवास आहे हम्म. त्याचा मला मागोवा घेण्याचा पहिल्यापासून हे होता की पूछो ना कैसे मला आलं कसं. आणि त्याच्यामधली एक जागा मला खूप आवडायची की ती मला त्यावेळेस असं वाटायचं की हे क्लासिकलमध्ये आलं पाहिजे. पण ते खरं म्हणजे क्लासिकलमधूनच गेलं होतं. पण क्लासिकल म्हणजे गाणाऱ्या घराण्याची तालीम घेणाऱ्या आणि अशा लोकांना किंवा घराणं मिरवणाऱ्या लोकांना त्याच्यातलं सौंदर्य कळालं नाही. कारण ते हिंदी चित्रपट संगीतात आलं म्हणून आपला दृष्टिकोन त्याच्यातलं सौंदर्य कळायला पाहिजे. मला काय म्हणायचंय हां. की कविता ही सगळ्यांना कळत नाही. रागाची कविता करून जो गातो त्याला त्याचं महत्त्व आहे. की आज कितीतरी रचना, आज जुनी गाणी आम्हाला आवडतात, तर ती गाणी चित्रपट संगीतातली जरी असली का अजरामरत, ती शास्त्रीय संगीताचा मर्म ज्यांना कळालं हां. त्यांनी ते मर्म फार चांगल्या पद्धतीने वापरलं. क्या बात आहे. म्हणून ती गाणी आज, म्हणून हे जे योगदान आहे शास्त्रीय संगीताचं ते माझे सगळे, म्हणजे मला फडके आवडायचे, हृदयनाथजी आवडतात. हां, म्हणजे मी असं एक 30 अँगलमध्ये संगीताचा विचारच केला नाही. 360 अँगलमध्ये क्या बात आहे. म्युझिक पाहायला पाहिजे. 180 ची परंपरा आहे आपली मागे आणि समोर 180 याच्यामध्ये तुम्ही हे सगळे प्रकार त्यात हे बुवांमुळे आणि कुमारजीमुळे ह्या सगळ्यांचं मला एक आकर्षण राहिलं. सगळे प्रकार गायले, भीमसेनजी तसेच सगळे प्रकार गायले. मैत्र से हे शब्द सुरांचे. तुम्ही आता म्हणाल 1974ला तुम्ही बुवांकडे आला आणि गुरुकुल पद्धतीने तुम्ही सगळे शिकलात. बुवांनी सगळेच प्रकार शिकवले. तर बुवांची कुठली एखादी रचना किंवा बुवांनी तुम्हाला शिकवलेली एखादी कुठलाही प्रकार, मग अभंग असू दे, नाट्यसंगीत असू दे, काय होरी ठुमरी टप्पा, तुम्हाला सगळंच शिकवलंय, काय ऐकवायला आवडेल आता? मी आता अमृतवर्षिणी तर गायलोच आहे. हो. त्याच्यानंतर एक खमाज हा एक बुवांचं फार मिश्र खमाजाचं फार वेळ होतं बुवांना. अच्छा. आणि ही ठुमरी चांगली गाता आली पाहिजे. सगळ्यांना जमत नाही ठुमरी चांगली गाता, कारण भावसौंदर्याने बोल अंग चांगलं करून तुम्ही ठुमरी फुलवायची असते. बरोबर. हे किती लोकांनी केलं. शोभा गुरटूंचा त्यांचा एक फार चांगला ऋणानुबंध, सांगीतिक ऋणानुबंध राहिला. शोभाताई बऱ्याचशा सेमी क्लासिकलच्या ज्या रचना घम्मन खासाव्यांनी शिकवलेल्या त्यांना, तर शोभातीच्या गाण्यामध्ये ती गोष्ट होती. तर त्यांनी गायलेली ही ठुमरी जी आहे ती मी ऐकवतो जरूर. की राधा नंद कुंवर समझाई. हां. पहा, क्लासिकलमध्ये अशी गोष्ट आहे की मर्म तुम्ही पकडायचं असतं आणि आपल्या पद्धतीने इंटरप्रिट करायचं असतं. तर राधा नंदकुंवर समजायरीमध्ये शोभाताईच्या गायकीचं जे काही भावसौंदर्य पण होतं ते बुवांनी बरोबर नेमकं आपल्या पद्धतीने त्याला ट्विस्ट करून ते गायलं. त्याचं एक उदाहरण म्हणून मी हे सादर करतो. जरूर जरूर. ही जी गोष्ट आहे की इंटरप्रिटेशनवर तुमचा ग्रेड ठरतो. काय लेवलचं इंटरप्रिटेशन आहे, तर बुवांमध्ये ती फार एक ती डिग्निटी होती. ऐकवा ना आम्हाला ठुमरी. तर ही राधा नंदकुंवर ऐकवतो तुम्हाला. मला आशा आहे की तुम्हाला खूप एन्जॉय कराल तुम्ही. नंद कुंवर समझाई
समझाए राधा नंद कुंवर राधा नंद कुंवर राधा आनंद राधा नंद कुंवर
नंद कुंवर जात रहीम जल भरन सागर जात रहीम जल भरन सागर लंगर तुम हो नटना गर फोर दजी मोरी हाथ से गागर अब घर जात मोहे लाज आय है राजीरी राधा नंद कुंवर समझाई राधानंद कुंवर घर राधानंद कुंवर समझाई 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 नंद कुंवर समझाई नंद कुंवर समझाई राधा नंद कुंवर समझाई घर जाओ लला भजी सो भजी नंद कुंवर समझाई नंद कुंवर समझाई नंद कुंवर समझाई राधा नंद कुंवर समझाई राधा 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 नंद कुंवर समझाई नंद कुंवर समझाई नंद कुंवर समझाई नंद कुंवर समझाई समझाई क्या बात है, क्या बात है. मैत्र से शब्द सुरांचे पंडितजी, म्हणजे तुम्ही नेहमी असं म्हणता की एखादी बंदिश जेव्हा दुसरा कुठला तरी गायक गातो आणि तीच बंदिश अभिषेकी बुवा जेव्हा मैफिलीत मांडतात तेव्हा अगदी जमीन आसमानाचा फरक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. तर बंदिशीचे शब्द टाकणं म्हणजे त्या तालाच्या अंगाने असेल, लईच्या अंगाने असेल आणि त्या अर्थाच्या अंगाने असेल, तर बंदिशीतलं सौंदर्य उलगडून दाखवणं याविषयी जरा थोडंसं सांगा ना. मी तुम्हाला जे आधी बोललो की भावसौंदर्याची ज्याला आवड असते ना त्याला ते बरोबर माहीत असतं की गुंजाईश कुठे आहे याच्यामध्ये, सुंदर करण्याकरता गुंजाईश कुठे आहे, सिग्नेचर मारण्याकरता कुठे गुंजाईश आहे रागात किंवा बंदिशीत, हे त्याला बरोबर माहिती आहे. मिश्रखमाज पाहिला आपण किंवा अमृतवर्षिणी पाहिला, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ते जाणवलं असेल की बुवांनी जे जागा ठेवले लई स्वरतालाबरोबरचं इंटरॅक्शन जे होतं बंदिशीचं. मला एक सांगा तुम्ही की सर्वसामान्य माणूस ज्याला शास्त्र कळत नाही तो कशाने स्पेल बाउंड होतो.
तो लय तालाच्या इंटरॅक्शननी स्पेल बाउंड होतो. सूर लय तालाचं जे इंटरॅक्शन आहे त्याने स्पेल बाउंड होतो. आणि रंजयती ती रागा असं जेव्हा म्हणलेलं आहे तर रंजकता ही त्याच्यामध्ये असावी लागते त्या माणसामध्ये. ते ठुमरी सगळ्यांना, ठुमरी ही वृत्ती आहे. ठुमरी सगळ्यांना जमत नाही ती बुवांना, कारण तशी वृत्ती होती, शैली नाही आहे नुसती. ती पु ल वृत्ती आहे. देशपांडेंचंच वाक्य माहिती आहे हां. ना, गझल काय किंवा ठुमरी काय हे वृत्त नसून ती वृत्ती आहे आणि ती त्या गायकाकडे असावी लागते. तुम्हाला तशी आवड पाहिजे हो. तुम्हाला सांगतो की वाद्यांची पण आवड जशी कुमारजींना होती ना, क्वालिटी इन्स्ट्रुमेंट घरात असावे, तसं आपल्याला ते रचनेचं पण तसंच पाहिजे की रचना म्हणायची म्हणजे चुस्त त्याची एक रेंडरिंग पाहिजे. लय तालाबरोबर त्याचं जे इंटरॅक्शन आहे ते फार चांगलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये केवळ ग्रामर हा भाग नाही. राग संगीत गाता म्हणजे काय ग्रामर गायचं असतं का? तुम्ही त्याला पोएटिक करून घ्या. राग संगीताला पोएटिकल कशी करता तुम्ही? संगीताचा व्यापक विचार जो करतो ना त्याला हे कळतं. 30 अंशामध्ये घराण्याच्या तालमीत संगीत पाहणाऱ्याला नाही कळत ह्या गोष्टी, बरं का. घराणी फार मोठी आहेत. बुवांचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो या पार्श्वभूमीवर. घराणी सगळ्या मोठमोठ्या घराण्यांबद्दल, म्हणजे बुवा शिकले आग्रा घराण्यात तरी पण स्वतःची कहन होती. अशी कहन कोणाचीही नव्हती आग्रा घराण्यात. नंतर किराणा घराण्याचं आकर्षण तेवढंच, ग्वाल्हेरचं खूप आकर्षण होतं. जयपूरचं तर मी त्यांच्याबरोबर जात होतो. जयपूरच्या रचना का घ्याव्या वाटल्या त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने इंटरप्रिट करायचं होतं. पोएट्री करून त्याचं इंटरप्रिटेशन करायचं होतं, म्हणून ते जात होतं. आणि बुवा स्वतः कंपोजर असल्यामुळे त्यांचं इंटरप्रिटेशन हे फार वरच्या लेवलचं होतं, बरं का. त्याच्यात केवळ शास्त्र नव्हतं. बुवांना कधी असं वाटलं नाही की नुसतं शास्त्राच्या नावाखाली म्हणजे फापट पसारा त्यांच्या गाण्यामध्ये कधीच नव्हता. एकदम प्रिसाईज होतं गाणं. ही जी क्वेस्ट आहे ना, ही माणसाला फार म्हणजे चांगलं योगदान घडण्याकरता ती फार महत्त्वाची आहे. डिसायपलशिप अप्रोच बुवांचं शेवटपर्यंत जे उत्तम उदात्त उन्नत हे घेण्याचा अप्रोच शेवटपर्यंत होता. आम्हाला ती शिकवण मिळाली, बरं का. बुवा असं म्हणायची की घराणं हे आम्ही घराण्याच्या लोकांकडे शिकलो, पण घराणं हे संगीताच्या जे मोठ्या कॅनव्हसवर एक माइलस्टोन आहे, एक बिंदू आहे असं बुवा म्हणायचे. जेव्हा लोक घराण्याला गाण्यापेक्षा मोठं समजतात तिथे गफलत होते. भावसुंदरी येणार नाही. मी पुढच्या मुद्द्याकडे येतो, पण मी एक विनंती करतो, जरा अशी कुठली तरी एखादी बंदिश ऐकवा ना बुवांची, किंवा ते मैफिलीत नेहमी सादर करायचे किंवा मांडायची कशी बंदी, शब्द कसे टाकायचे, एक माहोल कसा तयार करायचा, कुठलाही एखादा राग एक 2-4 मिनिटं. मी 2 रचना मी तुम्हाला या पार्श्वभूमीवर ऐकवतो. हां. एक तर सरस्वतीची आहे, बरं, रूपकमध्ये. हां. मला वाटतं हे बंध रेशमाचे नाटकाकरता त्यांनी स्वतः बांधली होती. अच्छा. रचना. आणि दुसरी जी रचना आहे ती अलाहाबादचे फार मोठे रचनाकार पंडित रामाश्रय झा, त्यांच्या रचनांचं विशेष बुवांना एक आकर्षण होतं. आणि त्यांच्या रचना इतक्या सुंदर बुवा टाकायचे, म्हणजे कितीतरी रचना बुवांनी आम्हाला इंटरप्रिट कशा चांगल्या पद्धतीने करायचे हे शिकवलं. त्याच्यामध्ये रामाश्रय झा होते. त्यांची एक श्याम कल्याण रागातली एक रचना आधी कुठली ऐकवताय? पहिल्यांदा सरस्वती ऐकवतो आणि नंतर आम्ही श्याम कल्याणकडे जाऊ. जरूर जरूर.
कैसे कहूँ रहने की बात मैं कैसे कहूँ सजनी 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 रहने की बात मैं कैसे कहूँ सजनी ऐसो रसिया रसिया संग जागी रस पागी रहने की बात 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 मैं कैसे करूँ रहने की बात बात मैं कैसे कहूँ सजनी ऐसो रसिया संग जागी रस रस पागी रस पागी रहने की बात ऐसो रसिया मिले हैं रंगीले सो रसिया मिले हैं रंगीले जैसे सोने में सुहागे रहने की बात रहने की बात मैं कैसे कहूँगी रहने की बात रहने की बात मैं कैसे कहूँगी रहने की बात कहूँगी कैसे कहूँ रहने की बात मैं कैसे कहूँगी रहने की बात रहने की बात रे म प प र प द म प प र म रे सा 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 रहने की बात रे म प सा नि सा द प द म प रे म प रे म रे रे सा रहने की बात रहने की बात रहने की बात
पंडितजी आत्ता तुम्ही म्हणजे बुवांचा जो उल्लेख झाला, रामाश्रय झा त्यांच्याही ते बंदिशी सादर करायचं आहे आणि श्याम कल्याणचा उल्लेख झाला आहे, तर सांगता त्याच बंदिशीने आजच्या भागाची करूया. पुढच्या भागात आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. पण एक मुद्दा असा विचारायचा आहे की बुवा तुम्हाला ज्यावेळी बंदिशी शिकवायचे, म्हणजे आता काय अमुक किंवा हीच बंदिश, तर त्या बंदिशीचे शब्द आणि त्या शब्दांचा अर्थ, म्हणजे बंदिशीचा अर्थ सगळा समजून सांगायचे आधी. ते असं म्हणायचे की तुम्ही इंडियात जाऊन हां पाहिलं पाहिजे, परंपरा पाहिली पाहिजे. परंपरा ज्याला पाहता येते, ज्यांनी पाहिली तो चांगलं काहीतरी नवीन करेल, असं बुवा नेहमी सांगायचे. अच्छा. तर परंपरेबद्दल आत्यंतिक आदर असलेले गायक होते बुवा. सांगीतिक परंपरा आणि गुरु, त्या परंपरेतले गुरु मोठे, याच्याबद्दल आत्यंतिक आदर होता. पण गाणं जे होतं ते स्वतःच्या मेहनतीने, स्वतःचा एक सौंदर्य विचार घेऊन आलेलं गाणं होतं की ज्याच्यामुळे ते फार वेगळे पण होतं. एका फ्रेजमध्ये पण बुवा सगळ्या ऑडियन्सला पकडून घ्यायचं, बांधून टाकायचे. त्याचं कारण ते होतं, कारण ते आर्तता, पुकार ह्या ज्या गोष्टी होत्या त्या फार स्ट्रगलमधून त्यांनी मिळवलेल्या होत्या. क्या बात आहे. आणि ही आर्तता, पुकार याचं कुठे दुकान नाही आहे बरं का. झरा मुळचाची खरा तो. ह्या गोष्टी जसं लताबाई एकच होत्या, आशाबाई एकच आहेत, तशी अभिषेकी एकच आहेत खरं बरं का. थोडक्यात काय म्हणायचं आहे की ज्यांनी फार संघर्षाने कला मिळवली त्यांनी योगदान दिलेलं आहे. नवीन पिढीला हे सांगतोय की तुम्ही संघर्षाला अनुकूलतेचं तुम्ही सोनं करा रियाजाने. मला हे सांगायचं क्या बात आहे. अनुकूलता मिळाले, ओव्हर स्मार्टनेसनी गाणं नाही सिद्ध होत, ते श्रद्धेने सिद्ध होतं, रियाजाने होतं सिद्ध. क्या बात आहे. श्याम कल्याणची बंदिश ऐकूया आणि आजच्या पुरता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.
अचिरथम सर्वसलिय राम रंग चले जगाए बाल बेला संजय बेला संजय बेला अचानक आए शाम पर जोरी अचिरथम सर्वसलिय राम रंग चले जगाए बाल बेला संजय बेला संजय बेला सुखद सुहावन बनोरी माई बाल बेला संजय बेला संजय बेला संजय बेला संजय बेला संजय सुखद सुहावन बनोरी माई बालक बेला संजय बेला संजय बेला संजय बेला